नमस्कार. मी आज होऊ घातलेल्या 11 ऑगस्ट विद्यापीठ नामविस्तार आणि 15 ऑगस्ट विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित असलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर आनंदराव पाटील सर, आपले ज्येष्ठ प्राध्यापक LG आपणा महाविद्यालय सर्व बंधू शिक्षकेतर बंधू विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांच्या आजच्या नामविस्तार कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम भामरे सर. सगळ्यांना नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्या विकास मंडळाचे सिगो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे च्या मराठी विभाग आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव नामविस्तार दिवस व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य दादासाहेब डॉक्टर RR अहिरे सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, ज्यांच्या शुभ हस्ते आज तुमच्या आमच्या कविता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे, ते मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक LG सोनवणे सर, तसेच ICT सेलचे अध्यक्ष डॉक्टर शत्रुघ्न पाटोळे सर, ICVAC समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर लहू पवार सर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी प्राध्यापक विश्वास भामरे मराठी विभागातर्फे हार्दिक स्वागत करतो. आपल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन आपण करणार आहोत. मी आदरणीय प्राध्यापक LG आबा यांना विनंती करतो, त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असा नामविस्तार 11 ऑगस्ट 2018 रोजी झाला. म्हणूनच दरवर्षी 11 ऑगस्ट रोजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये विद्यापीठ नामविस्तार दिवस साजरा करतात व 15 ऑगस्ट रोजी आपल्या विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज आपल्या महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव नामविस्तार दिवस मराठी विभाग साजरा करीत आहे. ज्यांचे नाव विद्यापीठाला दिले गेले त्या कवयित्री बहिणाबाई कवयित्री बहिणाबाईंच्या काव्य प्रतिभेचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर प्रकाश साळुंके सरांना विनंती करतो, त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून साकार झालेले विविध पैलू या विषयावर आपले मनोगत व्यक्त करावे. कंटिन्यू. ओके. यस. आज
दिनांक 11 ऑगस्ट विद्यापीठ विस्तार दिनानिमित्त मराठी विभागातर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर R.R. अहिरे सर, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉक्टर पाटील सर, मराठी माजी अध्यक्ष आमचे गुरुवर्य आबासाहेब प्राध्यापक LG सोनवणे, ज्ञानेश्वर चव्हाण सर, ICT सेलचे अध्यक्ष डॉक्टर शत्रुघ्न पाटोळे सर, विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष डॉक्टर LB पवार सर, मराठी विभागातील प्राध्यापक विश्वास भांबरे सर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बंधू भगिनी सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मी आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून साकार झालेले विविध पैलू या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आपल्या काव्याने ज्यांनी मराठी संस्कृतीला संस्कार दिला आणि अक्षरांची साधी ओळखही नसताना अक्षर वाङ्मय दिले अशा थोर कवयित्री म्हणजे खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी हो. बहिणाबाई जळगाव जिल्ह्यातील आसोदा या गावची माहेर वाशिन तर जळगावच्या सासूर वाशिन होत्या. 1880 साली एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली भीमाई आणि मुखाजी महाजन यांच्या 7 मुलांनी एक कन्या वयाच्या अवघ्या 13व्या वर्षीच येथील नथुजी चौधरी यांच्या भल्या मोठ्या वाड्याच्या उंबरठ्यावरची माप ओलांडून त्या बहिणाबाई चौधरी झाल्या. मित्र हो, बहिणाबाई तुमच्या आमच्या लेखी न शिकलेल्या अशिक्षित पण त्यांनी सर्वात मोठा ग्रंथ अत्यंत बारकाईने वाचलेला होता. तो ग्रंथ म्हणजे जीवन ग्रंथ होय. बहिणाबाईंची कविता मराठी कवितेला पडलेलं एक स्वप्न आहे. ते त्यांच्या प्रतिभेचं लेणं आहे. म्हणूनच त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी म्हणतात, माझ्या आईला काव्याचं देणं हे अंगचेच होते. कथा कीर्तनादी श्रवणाने तिला बहुश्रुतपणा लाभला होता. म्हणजेच कथा कीर्तन श्रवण ही त्यांच्या काव्यनिर्मितीची एक प्रेरणा असू शकते. तल्लख स्मरणशक्ती, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जीवन जगण्यातून आलेले तत्वज्ञान ही बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्वाची खास वैशिष्ट्ये होत. ही वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेतून पूर्णपणे प्रतिबिंबित झालेली आहेत. ग्रामीण आणि कृषी जीवन यांच्याशी निगडीत अशा संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झालेले आहेत. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भाव विश्वाचे व कृषी संस्कृतीतील असंख्य तपशिलांचे सहज संदर्भ देते. सहजगत्या उमटलेले तत्वज्ञानही सांगते. माणुसकी, श्रद्धा, समोर जीवनाची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटलेली आहे. बोलीभाषेतील गोडव्यामुळे आणि आशावादी वृत्तीमुळे त्यांची कविता वेगळी झालेली आहे. म्हणूनच त्यांच्या कवितांना मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक प्रके अत्रे अस्सल बावनकशी सोनं असे म्हणतात. बहिणाबाई जे जगल्या, जे भोगल्या तेच त्यांच्या पोटातून ओठांवर आलं आणि माणसांसाठी जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं गाणं असे बहिणाबाईंचे काव्य आहे. त्या कवितेतूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आपण आज पाहायला मिळतात. मित्र हो, बहिणाबाईंना प्रतिभेचं वरदान कुठून लाभले हे वाचकांना जरी गूढ वाटत असले तरी त्याचा उगम बहिणाबाई स्वतःच आपल्या माझी माय सरस्वती या कवितेतून पुढील प्रमाणे सांगतात. माझी माय सरस्वती माले शिकवते होय.
विद्येची देवता सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त होता. प्रतिभेचे वरदान त्यांना सरस्वती देवीकडूनच मिळाल्याचे त्या वरील ओळीतून सांगतात. वरील कवितेतून त्या आपली काव्यविषयक भूमिका स्पष्ट करतात. तसेच घरोटा या कवितेतूनही त्यांनी आपली काव्यविषयक भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्या म्हणतात, अरे घरोटा घरोटा तुझ्या तून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं होती. बघा, घरोट्यातून दळण दळत असताना जसं पीठ सहजपणे बाहेर पडतं, तसं माझंही गाणं मुखातून सहजपणे बाहेर पडतं, असे त्या आपल्या कवितेतून म्हणतात. बहिणाबाईंची कविता म्हणजे त्यांचा जीवनानुभवाचा आलेखच होय. आपल्या जीवनानुभवाचा सुंदर आविष्कार त्यांनी संसार या कवितेतील पुढील ओवीतून मांडलेला आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. बघा मित्रो, आपला संसार कसा आहे? आपला संसार हा जशी गृहिणी भाजताना तिच्या हाताला चटतात आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने तिला भाकरी चांगली शिजवता येते, तसा आपला संसार देखील दोघं सामोरे जाणारा आपला संसार सुखी होत असतो, हे त्यांनी म्हटलेलं आहे. बहिणाबाईंचा हा अनुभव स्थलकालाच्या सीमारेषा ओलांडून जीवनाच्या सर्व अनुभवांकडे पाहण्याची त्यांची एक स्वतंत्र दृष्टी आहे. ती दृष्टी त्यांच्या कवितेतून अनेकदा व्यक्त होत असते. बहिणाबाईंनी त्यांच्या वाट्याला आलेल्या वैधव्याचे दुःख पचवलेलं आहे व स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी आपला संसार उभा केलेला आहे. म्हणूनच दारापुढे आलेल्या ज्योतिषाला त्या लपे कर्माची रेखा या कवितेतून सांगतात, नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझं दैव माले कळे माझ्या दारी नको. बघा, आपल्या लेखी बहिणाबाई या अशिक्षित आहेत, मात्र सुशिक्षितांना सांगता येणार नाही हे त्यांनी त्या ज्योतिषाला सांगितलेलं आहे. बऱ्याचदा सुशिक्षित लोक ज्योतिषाच्या दारापर्यंत जातात आपलं भविष्य पाहायला, मात्र बहिणाबाईंच्या दारापर्यंत हा ज्योतिषी आलेला आहे आणि त्या ज्योतिषाला त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की माझं स्वकर्तृत्व जे आहे त्या स्वकर्तृत्वावर माझा विश्वास आहे, तुझ्या ज्योतिषावर नाही. स्वतःच्या कर्तृत्वावरचा अपार विश्वास हेच बहिणाबाईंच्या जीवनाचे सामर्थ्य होते. त्यामुळेच त्यांनी जीवनात आलेले दुःख पचवले, मात्र माणसामधील हरवत चाललेली माणुसकी पाहून ते हतबल होतात. त्या माणसालाच प्रश्न विचारतात की माणूस कधी होशील माणूस? माणूस मानवतेपासून लांब चाललेला आहे, नीतिमत्तेची कास त्याने सोडलेली आहे आणि म्हणूनच त्याच्या स्वार्थापायी त्याने सगळ्यांना लांब केलेलं आहे. म्हणून कवयित्री बहिणाबाई असा प्रश्न विचारतात की माणूस कधी होशील माणूस? हा सर्व जो प्रकार आहे पाहून माणसांपेक्षा निसर्गालाच लाज वाटली हे सांगताना त्या लिहितात, पाही शरीरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, पाही शरीरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे, तेव्हा गोरी बाभईच्या आले अंगावर काटे. बघा, बहिणाबाई प्रत्येक कवितेच्या प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला जणू काही एक तत्वज्ञान सांगत आहेत असं आपल्याला वाटतं आहे. मानवी जीवनातील वास्तव परिस्थितीवर त्या वरील काव्यपंक्तीतून प्रकाश टाकतात. बहिणाबाईंच्या काव्यातून खानदेशातील निसर्ग आणि कृषी जीवन देखील प्रकट झालेले आहे. पहिल्या पावसापासून तर शेतातील पेरणी, कापणी,
मळणीपर्यंतचं कृषी जीवन त्यांनी आपल्या काव्यात चितारलेले आहे. बऱ्याचदा पेरणी झाल्यावर पाऊस उघडीत देत नाही आणि शेतातली कामं खोळंबून राहतात. म्हणून बहिणाबाई देवाला विनवणी करते, पावसाला विनवणी करते. त्या म्हणतात, आता उगू दे रे शेत, आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप, आता फिटली हौस. जणू काही पावसाने आम्हा शेतकऱ्यांची हौसच फेडून टाकलेली आहे. पेरणी झाल्यानंतर हा पाऊस संततधार लागलेला आहे आणि जमिनीत पेरलेलं बी हे आता अजून वरती येत नाही. त्यामुळे बहिणाबाई देवाला विनंती करते की आता पावसाला तू थांबव, आमच्या हौस फिरलेली आहे. पावसाबद्दल त्या देवाला म्हणतात की देवा, हा तुझा पाऊस म्हणजे तुझ्या डोळ्यातील आसू आहे. त्या आसवांनीच माणसाचे भवितव्य घडवलेले आहे. त्याबद्दल त्या म्हणतात, तुझ्या डोळ्यातले आसू, हा पाऊस म्हणजे देवाच्या डोळ्यातले आसव आहेत, अशी कल्पना बहिणाबाईंनी केलेली आहे. हे बहिणाबाईंनी दाखवलेले पावसाचे अतिशय विलोभनीय असं रूप आहे. योगी आणि सासुरवाशी या कवितेतून त्या स्त्री जीवनाचं गुपित सांगतात. या कवितेला संवादाचे रूप प्राप्त झालेले आहे. एक योगी सासुरवाशिनीला प्रश्न विचारतो. बऱ्याचदा सासुरवाशिनीच्या मनामध्ये माहेर गात असते आणि म्हणून हा योगी त्या सासुरवाशिनीला म्हणतो, माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरावरून आली सासरले कशासाठी. बघा, योग्याने हा प्रश्न त्या सासुरवाशिनीला विचारलेला आहे आणि योग्याच्या या प्रश्नाला त्या सासुरवाशिनीने देखील अतिशय समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. ते उत्तरादाखल कवयित्री बहिणाबाई म्हणतात, देरे देरे योग्या ध्यान, देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी नांदते. बघा, अतिशय समर्पक असं उत्तर बहिणाबाईंनी आपल्या या कवितेतून त्या योग्याला दिलेलं आहे. सासुरवाशिनी की लेकीच्या माहेरासाठी माय ही सासरला नांदत असते. या ओवीतून प्रत्येक स्त्री सासरी का नांदते हे कोडे देखील बहिणाबाईंनी अतिशय हळुवारपणे उकललेले दिसते. मानवी कसे आहे हे देखील त्यांनी मन या कवितेतून अत्यंत अचूकतेने सांगितलेले आहे. मानवी मन हे पिकातल्या ढोरासारखं ओढार, ते मोकाट आहे, लहरी आहे, जहरी आहे, ते चपळ आहे, ते पाखरू आहे, ते खसखशीच्या दाण्यासारखं लहान आहे, मात्र आभाळा एवढं मोठं होण्याची क्षमता त्यात आहे. म्हणून त्या म्हणतात, मानवी मन त्यांनी जे चितारलेलं आहे ते मन मला वाटतं कोण्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांना देखील चितारता आलेलं नाहीये. त्यांनी त्या कवितेच्या मन ह्या कवितेच्या कडव्यामध्ये ते सांगतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मानवी मनाला त्यांनी त्या ढोराला जरी आपण कितीही वाळून आणलं आणि गोठ्यात बांधण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते सोडलं म्हणजे तिकडेच जातं. या प्रकारचं माणसाचं मन आहे. त्याला कितीही वळवण्याचा प्रयत्न केला तरी तो ते ज्या ठिकाणी गुंतलेलं असतं त्या ठिकाणीच ते जात असतं. माणसाच्या जगण्यात आणि मरण्यात किती अंतर असतं, तर एका श्वासाचं अंतर असतं. हे देखील त्या पुढील ओवीतून सांगतात. ते म्हणतात, आला सासर गेला सासर, आला सासर गेला सासर, जीवा तुझं
अरे जगणं मरण एका श्वासाचं. बघा मित्र, जगणं आणि मरणं या दोघांमध्ये अंतर किती असतं तर एका श्वासाचं अंतर असतं. हे बहिणाबाईंनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे भल्यांना सुचलेलं नाही. जगण्यात आणि मरण्यात जर का एका श्वासाचं अंतर असतं तर मग माणसाने कसं जीवन जगलं पाहिजे हे देखील त्या पुढील ओव्यातून आपल्याला सांगतात. त्या म्हणतात, जग जग माझ्या जीवा, जग जग माझ्या जीवा, असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. त्या जीवाने असं जगावं की सगळ्यांनी त्याचं नाव काढावं, असं जीवन या जीवाने जगलं पाहिजे. बहिणाबाई प्रीतीची भाषा म्हणजे खानदेशातील लेवा पाटीदारी व वऱ्हाडी बोली भाषेची अवीट गोडी आहे. अनेक सुभाषित त्यांच्या काव्यात जागोजागी विखुरलेली आढळतात. त्याचा प्रत्यय त्यांच्या कशाले काय म्हणू नये या कवितेतून येतो. त्या कवितेत त्या म्हणतात, बिना बिना त्याले बोंड म्हणू नये आणि ज्या वेळेस कपाशीला बोंड येतात त्या बोंडातून कापूस निघतो. मात्र काही बोंड अशी असतात की त्याच्यातून कापूस निघत नाही, तर ते बोंड काय कामाचं असं ते सांगतात. तसंच माणसाला जे तोंड दिलेलं आहे ते तोंड म्हणजे हरीचं नाव घेण्यासाठी दिलेलं आहे. आणि आपण देखील हरीचं नाव घ्यायला पाहिजे. ज्यांचं तोंड ते नाही त्याला तोंड म्हणायचं नाही हे देखील बहिणाबाई आवर्जून आपल्याला सांगतात. बहिणाबाईंच्या अशा वचनातून भाषेची आणि विचारांची एवढी दैदिप्यमान पसरलेली आहे वाचनाला कल्पना आहे. या अशा विविध पैलूप्रमाणे त्यांनी अजून एक पैलू आपल्याला सांगितलेला आहे. दोन नात्यांमधील जवळीक आणि दुरावा त्या अतिशय चातुर्याने टिकतात. त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या पुढील ओव्यातून येतो. त्या म्हणतात, माय म्हणता म्हणता, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे. आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर. बघा, माय आणि आत्या त्या दोघांच्या प्रेमामध्ये किती जवळीकता आणि अंतर आहे ते अशिक्षित बहिणाबाईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस माय या शब्दाचा उच्चार आपण करतो त्यावेळेस दोन्ही बोट आपले एकमेकांना लागतात, म्हणजे ती जवळीकता, त्याच्यामध्ये प्रेम आहे. आणि आत्या म्हटल्यानंतर आपले दोन्ही ओठ एकमेकांपासून दूर जातात, म्हणजे आत्या. मित्र हो, अशा विविध पैलूंनी युक्त अशी बहिणाबाईंची कविता आहे. बहिणाबाईंची कविता त्यांच्या मृत्यूनंतर कविता संग्रहाच्या रूपाने एक प्रसिद्ध झाली. ज्या सहजतेने त्यांनी कविता लिहिली, त्यांची कविता जन्मली, त्याला कर्तृत्वाच्या अहंकाराचा हलकासा देखील स्पर्श नव्हता. ही निसर्ग कन्या आपला अमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवून दिनांक 3 डिसेंबर 1951 साली अनंतात विलीन झाली. अशा बहिणाबाईंना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. किती नियमाच्या, कष्टाच्या, घामाच्या आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. आपण बहिणाबाईंच्या विविध पैलू अतिशय छान पद्धतीने उलगडून इथे आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलेले आहे. धन्यवाद सर. या पुढचा जो आपला कार्यक्रम तो आपल्या महाविद्यालयातील ICT सेलचे चालक अध्यक्ष सर तुमच्या कविता या
मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक LG सोनवणे सर यांच्या हस्ते मी आदरणीय LG आबा यांना विनंती करतो, त्यांनी डॉक्टर पाटोळे सर यांच्या काव्य संग्रहाचे प्रकाशन करायचे. वरती मी LG आबांना विनंती करतो, त्यांनी कवी पाटोळे सर यांच्या विषयी व त्यांच्या काव्यसंग्रहाविषयी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करा. नाही बोला काढून घ्या. हा मास्क काढून घ्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार दिन या दिनाच्या निमित्तानं सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं ऑनलाईन आयोजन केलेलं आहे. यातला एक कार्यक्रम डॉक्टर शत्रुघ्न पाटोळे यांनी संग्रहित केलेल्या तुमच्या आमच्या कविता या काव्यसंग्रहाचं प्रकाशन. या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी घोषित करीत आहे. डॉक्टर पाटोळे हे तसे विज्ञानाचे विद्यार्थी, प्राणीशास्त्रातले PhD झालेले. एक संशोधक वृत्ती जी आहे ती फक्त त्यांच्या विषयाच्या संशोधनापुरती मर्यादित न ठेवता संशोधनाचा म्हणून जो काही एक स्वभाव असतो त्या स्वभावाप्रमाणे जे जे काही चांगलं असेल ते वेचण्याचा, ते टिपण्याचा, ते जपण्याचा आणि ते दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याची वृत्ती असणारा हा माणूस म्हणजे डॉक्टर शत्रुघ्न पाटोळे. असं म्हटलं जातं की साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु उच्च विषाणहीन. साहित्य, संगीत आणि कला ही माणसाची प्रमुख वैशिष्ट्ये. माणूस वगळता इतर कोणताही सजीव या तिन्ही गोष्टींमध्ये निर्मिती करू शकत नाही. आणि म्हणून सुद्धा साहित्य संगीत कलेमध्ये साहित्याचा क्रमांक जो आहे तो प्रमुख स्थानी आहे. साहित्याचे जे काही अनेक प्रकार असतील त्याच्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे. या सगळ्यांबरोबर छोटासा प्रकार असणारा जो शब्द कविता नावाचा प्रकार आहे. आणि कविता जी असेल ती मितभाषी असते, मिताक्षरी असते. कमीत कमी शब्दांमध्ये मोठा आशय त्या ठिकाणी भरलेला असतो. साध्याही विषयामध्ये सापडलेला मोठा आशय जो असेल तो कवितेमध्ये भरलेला असतो. कधी कधी 2 ओळीच्या कवितेमध्ये सुद्धा मोठा असा आशय आपल्याला आढळून येतो. केशवसुतांची एक छोटी कविता आहे. ते म्हणतात, विश्वाचा आकार केवढा, विश्वाचा आकार केवढा त्याच्या त्याच्या डोक्या एवढा. ही 2 ओळीची कविता आहे. पण या 2 ओळीच्या कवितामध्ये सुद्धा एक मोठं अशा प्रकारचा असणारा सार त्या ठिकाणी भरून ठेवलेला आहे. साहित्य निर्माण करणारा लेखक असेल, साहित्यिक असेल, तो जसा संवेदनशील असतो तसा त्या साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक जो आहे हा रसिक सुद्धा हा संवेदनशील असतो. आणि विशेषतः जशी प्रतिभा ही लेखकाकडे असते तशाच प्रकारची असणारी आस्वादक प्रतिभा, जिला भावयित्री प्रतिभा म्हणतात, ती या आस्वादकाकडे त्या ठिकाणी असते. पाटोळेंनी तुमच्या आमच्या कविता नावाचा जो काही
संग्रह या ठिकाणी केलेला आहे. या संग्रहामध्ये त्यांना आवडलेल्या भावलेल्या विविध ठिकाणच्या कविता त्यांनी टिपलेल्या आहेत. त्याचा एक संग्रह त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हा संग्रह वरवर चालत एक गोष्ट लक्षात येते, 75 कविता या संग्रहामध्ये आहेत आणि या 75 कवितांची निवड करताना सुद्धा त्यांच्या चोखंद वृत्तीचा प्रत्यय येतोच, पण या निवडीची पाठीमागे सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारचं सूत्र त्यांनी ठेवलेलं आहे. त्यातल्या काही कविता ज्या आहेत त्या नात्यातील माधुर्य सांगणाऱ्या कविता आहेत. आई वडील, मुलगा मुलगी, पती पत्नी असे विविध नाते जे आहेत, या नात्यांच्या संदर्भातल्या काही कविता त्यांनी घेतल्या. त्यांच्या चाळल्यानंतर लक्षामध्ये असं आलं की नात्यांची वीड घट्ट असली, जीवन संघर्षामध्ये घट्ट पाय रोवून माणसाला सहजपणे उभं राहता येतं. आणि म्हणून नात्यांचं असणारं महत्व जे आहे ते महत्व त्या ठिकाणी विशद केलेलं आहे. म्हणजे अगदी त्यातल्या एका कवितेचा भाग सांगायचा झाला तर प्रिय आई बाबा थोडं बोलावं असं वाटलं. आता हा मुलगा जो आहे हा परदेशात म्हणा किंवा एखाद्या कॉर्पोरेट सिटीमध्ये मुंबई दिल्ली या ठिकाणी नोकरीला आहे, आई वडील गावाकडे असतात आणि त्यांनी आपल्याविषयी काय काय खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांच्या सगळ्या याच्यातलं रक्ताचं पाणी करून कसं आपल्याला या पदापर्यंत पोहोचवलेलं आहे. पण आता आपण त्याच्यापासनं शरीराने दूर आहोत, पण मनानं जोडलेलं असताना सुद्धा त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त कराविषयी जेव्हा मुलाला वाटते आहे ना, त्याचं सगळं भावविश्व जे असेल ते या कवितेमध्ये उलगडून दाखवलेलं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सातत्याने त्या ठिकाणी घडतातच. त्यानंतर बाईच्या संदर्भातल्या अनेक अशा प्रकारच्या कविता असताना सुद्धा माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला पूर्णत्व येतं असेल तर स्त्रीची गरज त्या ठिकाणी असते. म्हणून अर्ध नारी नटेश्वराची जी आपल्याकडे प्रतिमा गणली जाते, तिचं दर्शन त्यांनी निवडलेल्या बाईविषयीच्या ज्या कविता असतील त्या बाईविषयीच्या कवितांमधनं त्या ठिकाणी होत असतं. काही वेगवेगळ्या प्रकारच्या कविता ज्या असतील त्या कविता सुद्धा त्यांनी शिक्षकाच्या संदर्भातल्या काही कविता त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 2 प्रकारच्या कविता आहेत. म्हणजे शिक्षकी पेशामध्ये आल्यामुळे मला जो गौरव मिळाला आहे, स्वतःला जो गौरवान्वित समजतोय, भाग्यवंत समजतोय, अशा शिक्षकाचा मनोगत एका कवितामध्ये व्यक्त केलेला आहे. पण त्याच्या बाजूची दुसरी बाजू सांगत असताना आता ज्या 1ली ते 8वी पर्यंतच्या परीक्षा ज्या बंद झालेल्या आहेत, या बंद झालेल्या परीक्षांच्या कालखंडामध्ये काही मुलं 10वी होतात, 12वी होतात, पण 10वी आणि 12वीचं म्हणून जे काही सिलेबस असतं त्यातलं कुठलंही ज्ञान त्यांच्यामध्ये आलेलं नसतं. अशा वेळा नेमकं कुणाचं चुकलं, पालकांचं चुकलं का शिक्षकांचं चुकलं, अशा प्रकारचा प्रश्न विचारणारा पालक जो आहे त्याविषयीची कविता जी असेल ती त्यांनी त्या ठिकाणी उभी केलेली आहे. दुसरा, माणूस सातत्याने आयुष्याच्या संदर्भात बोलत असतो. आयुष्य हा गहन अशा प्रकारचा प्रश्न आहे, एक कोडं आहे आणि हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न अनेक कवींनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या आयुष्याच्या संदर्भातल्या काही कविता त्यांना ज्या भावल्या अशा प्रकारच्या असणाऱ्या कविता त्यांनी त्या ठिकाणी निवडलेल्या आहेत. त्याला आपण आयुष्यावर बोलू काही असंही म्हणू शकतो. आणि आयुष्यावरचं चिंतन असणाऱ्या या प्रकारच्या कविता ज्या असतील त्याही ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. मग त्याच्यात मैत्रीचं रहस्य सांगणाऱ्या कविता असतील, काही गांधींच्या चरित्राच्या अनुषंगाने असलेली कविता त्यांनी निवडलेली असेल. मुलीचा भ्रूण जे आहे ते गर्भाशयात मारण्याची अपप्रवृत्ती आता जी काही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने असलेली गाजलेली वाना आंधळ्यांची कविता जी असेल ती कविता त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आता करोनाच्या कालखंडामध्ये जेव्हा लॉकडाऊनचा आपण अनुभव घेतो आहोत, त्या लॉकडाऊनच्या असणारे जे काही परिणाम असतील भले बुरे, त्या परिणामांच्या अनुषंगाने असणारी कविता पण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. या कविता घेत असताना त्यांच्या कवितांच्या वाचनातनं आलेलं काही व्हॉट्सअपवरनं आलेल्या असतील, काही मासिकांमध्ये आल्या असतील, वृत्तपत्रात छापून आल्या असतील, पण त्या सगळ्या ज्या ज्या असतील ना ते चांगलं निवडण्याची उचलण्याची जी काही वृत्ती असेल त्या वृत्तीला प्रथमतः या निमित्तानं नमस्कार करायचा आकार हा म्हणजे इच्छा या ठिकाणी होते आहे. आणि हा संग्रह जो आहे हा प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी प्रकाशित केलेला आहे. आणि एवढं सगळं चांगलं निवडून त्या प्रकारच्या वृत्तीच्या रसिकांच्या सेवेमध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. म्हणून त्यांची मेहनत, त्यांची धडपड आणि वृत्ती जी असेल त्या धडपडीला, वृत्तीला या ठिकाणी नमस्कार करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या आमच्या कविता या संग्रहाचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी घोषित करतो. आणि पुढे आणखी त्यांच्या हातून काही चांगली कामं होत राहावी, तसं चांगलीच कामं सातत्याने करणारा हा माणूस आहे. पण आणखी तशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आबा. काव्यसंग्रहाविषयी आपण मांडलेले जे आशयगर्भ विचार आहे
ते आम्हा सगळ्या मी हा काव्यसंग्रह अवश्य अभ्यासू. मी या निमित्ताने डॉक्टर पाटोळे सर यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाविषयी मोजक्या शब्दात आपले मत मांडावे. धन्यवाद सर. आजच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या हस्ते आज काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं ते आमचे आदरणीय आबासाहेब सोनवणे सर. खरं म्हटलं म्हणजे कार्यक्रम तसे बरेचसे आहेत का कॉलेजमध्ये. आज मी फक्त काव्यसंग्रहाविषयी फक्त बोलणार आहे. आबासाहेबांनी आपल्याला सांगितलंच की मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि खरं आहे. मग मराठीची गोडी निर्माण कशी झाली तर याचं एकमेव कारण जर असेल ते आमचे आदरणीय आबासाहेब. गेल्या 32 वर्षापासून आम्ही बरोबर सहकारी म्हणून काम करत आहोत आणि आबांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर साहजिकच आम्हाला मराठी विषयाची पण गोडी लागली. त्यात कथा, कादंबऱ्या आणि कविता या माझ्या तुमच्या आमच्या कविता संग्रहामध्ये 75 कविता मी संग्रहित केलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये तशी माझी एकही कविता नाही. या मी संग्रहित केलेल्या कविता आहेत पण ज्या मला आवडल्या आणि समाजाचं चित्र जे आपण जे पाहतो ते चित्र स्पष्ट अजून व्हावं समाजासाठी त्याचे मी संग्रहित त्या ठिकाणी केले गेले आहेत. आणि त्यामुळे याच्यात जे काही लेखक असतील त्यांचा मी उल्लेख केलाच आहे माझ्या मनोगतामध्ये पुस्तकाच्या स्वरूपात. तर त्यासाठी मी त्या लोकांचा विशेष आभार मानणार आहेच. परंतु समाजाची जी विविध चालरीती जे काही असतात, आजचा समाज, आजचा विद्यार्थी, आजचा पालक आणि आजची समाज रचना याविषयी मला काही जे काही भावलं, जे काही आवडलं त्या मी संग्रहित केलं आणि पुस्तकाच्या रूपात या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या प्रकाशना सर्वांसाठी ज्यांच्याचे प्रकाशन झालं ते आमचे आदरणीय आबासाहेब सोनवणे सर यांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो. हे व्यासपीठ जे उपलब्ध करून दिलं ते महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब डॉक्टर आर आहिरे सर, उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील सर, मराठी विभागाचे सन्मित्र डॉक्टर प्रकाश साळुंके सर, प्राध्यापक विश्वास भांबरे सर, आमचे आयक्यूचे चेअरमन डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, विद्यार्थी विकासाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर लहू पवार सर, हे सर्वांच्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी ज्यांच्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होत आहेत ते आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर रंगराव पाटील सर, प्रशांत पब्लिकेशन जळगाव, यांचे या ठिकाणी विशेष आभार मी या ठिकाणी मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे वाचन प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे आपण काही निवडक व्यक्ती करणार आहोत. या काव्य वाचनाचा सर्वप्रथम मान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रम दादासाहेब आर आर आहिरे सरांना मी दादासाहेबांना विनंती करतो त्यांनी बहिणाबाई चौधरी यांची एक कविता वाचन करावी.
व आपले अध्यक्षीय मनोगत देखील भेटले. आदरणीय दादासाहेब डॉक्टर राधाराय केसरी. हा, नमस्कार. आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र असं करण्यात आलं होतं आणि त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयामध्ये आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं प्रतिमा पूजन आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर साळुंके आणि आमच्या विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर पाटोळे. खरं म्हणजे विज्ञानाचे प्राध्यापक असल्यावर सुद्धा त्यांना कविता वाचनाचा आणि कविता संग्रह करण्याचा जो छंद आहे, त्या छंदातून त्यांनी तुमच्या आमच्या कविता असा एक छान कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित केला. आणि या प्रकाशनाचे ज्यांच्या हस्ते होत आहे ते आमच्या सर्वांचे आदरणीय प्राध्यापक आबासाहेब LG सोनवणे. त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत असतं. आबासाहेबांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं की विज्ञानाचा प्राध्यापक या पद्धतीने कविता संग्रह करतो आणि त्यांचं संकलन करून तो प्रकाशित करणं ही खूप मोठी अशी गोष्ट आहे. मी खरं म्हणजे प्राध्यापक पाटोळे यांचं अभिनंदन करतो की आपण 75 कविता छानपैकी एकत्र करतात आणि एक वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. हे मोठं काम या निमित्तानं झालेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर साळुंके यांनी बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या ज्या सर्व कविता आहेत याच्यावर अतिशय चांगला प्रकाशझोत टाकला आणि त्यामुळं साऱ्या जगाला माहिती आहे की बहिणाबाई किती मोठ्या होत्या आणि त्यांचं मोठं पण आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण करून जपतो आहोत. ही आपल्या दृष्टीनं खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. माणसाचं खोटे नाटे व्यवहार बघून बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले असं ते आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात. आणि हा खूप मोठा संदेश म्हणजे अशिक्षित असलेल्या बहिणाबाई आपल्याला देऊन जातात आणि मंत्रमुग्ध करायला लावतात. ही आपली साऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय गौरवाची अशी बाब आहे. मी खरं म्हणजे महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं आदरणीय प्राध्यापक LG आबा यांचं आभार मानतो की सेवानिवृत्त होऊन सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांना बोलवतो त्या वेळेला आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. आणि मराठीतला एक बाप माणूस म्हणून आम्ही अख्खं महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहतं. आणि या वयामध्ये सुद्धा ते भाषण ज्या वेळेला करतात तर आम्ही ते ऐकत राहावं असं आम्हाला वाटत राहतं. या सगळ्या मित्रांचं मी अभिनंदनही करतो, आभार मानतो की आपण अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं घडून आणलेला आहे. खरं म्हणजे माझ्या विद्यार्थी मित्रांचं मी कौतुक करतो की ते इथं कविता वाचनामध्ये सहभागी होत आहेत. मी हे आधी का बोलतोय की मी थोडं प्रवासात असल्यामुळं नंतर डिस्कनेक्ट होईल आणि मला बोलता येणार नाही म्हणून हे बोलून घेतोय. मित्र, तुम्ही काव्य वाचन करता आहात. आपल्या कविता म्हणजे आपल्याला बहिणाबाई चौधरींनी ज्या कविता दिल्या आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपायचे आहेत. हे छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांनी अतिशय मोलाचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि या साऱ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही मानसिक दृष्ट्या तयार झाले आहात ही खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून जे मित्रमैत्रिणी या ठिकाणी काव्य वाचन करणार आहेत त्यांचंही अभिनंदन या निमित्तानं करतो. आणि मला असं वाटतं की मलाही असं वाटतं की मी एखादी कविता बहिणाबाईंनी लिहिलेली वाचन करावं. तिचं हरिताचं देणं घेणं
अशा कवितेचं नाव आहे. नको लागू जीवा सदा मतलबासाठी, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. उभे शेतामध्ये पीक ऊन वारा खात खात, उभे शेतामध्ये पीक ऊन वारा खात खात, तरसी केव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात, देवा भुकेल्या पोटात. पेटवारे चुला आता मांडा ताट वाटी, नको लावू जीवा सदा मतलबा पाठी. पायी सण रे लोकाचे येवार खोटे नाटे, तवा बोरी बाभळीच्या आले अंगावर काटे. राखोईच्या साठी झाल्या शेताले कुपाटी, नको लावू जीवा सदा मतलबा पाठी. किती भरला कनगा, किती भरला कनगा, भरल्यानं होतो रीता, हिरितानं देणं घेणं नाही डाडोरा करता, नाही डाडोरा करता. गेली देही निगिसने नावरे शेवटी, नको लावू जीवा सदा मतलबा पाठी, नको लावू जीवा सदा मतलबा पाठी. संयोजकांचं मी आभार मानतो की मला ही संधी या निमित्तानं दिली, आणि या ठिकाणी मला खरंच ह्या ओळी भावतात की पाही सनी रे लोकाचे येवार खोटे नाटे, तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे. धन्यवाद. धन्यवाद दादासाहेब. अतिशय छान कवितेचं वाचन आपण केलं. आता कविता वाचन करण्यासाठी डॉक्टर शत्रुघ्न कांबळे सर आपल्या समोर आहेत. डॉक्टर शत्रुघ्न कांबळे सर. दादासाहेब, आदरणीय संयोजक, कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष, या विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्तानं बहिणाबाईंच्या कविताविषयी वाचन आज आपण करणार आहोत. बहिणाबाई सर्वांना तशी माहीतच आहे. बहिणाबाईंचं कविता एक प्रकारची आपल्याला एक अमृतवाणी असते, एक मेजवानी असते, आणि त्या अशिक्षित मातेने जे काही मोठं लिखाण करून ठेवलेलं आहे त्यांचं वाचन करणं, त्यांचं मनन करणं आणि ते जीवनात उतरवणं तसं आपल्या सर्वांचं कर्तव्य असावं असं मला वाटतं. संयोजकांनी मला आज जे कविता वाचण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, ती कवितेचं नाव आहे मन. मनाविषयी जे ह्या मातेने विविध पैलू सांगितले मनाचे, त्याविषयी या ठिकाणी मी आज वाचन करणार आहे. तर कवितेचं नाव आहे मन. मन वढाये वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरे येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तटे होईस न इज आलं आलं धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आबा यात बी मायना. देवा कसं दिलं असं असं नाही दुनियात, असं कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. अशी कविता मन नावाची या ठिकाणी होती. मी परत एकदा संयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या या ठिकाणी कविता वाचन संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान काव्यवाचन आपण केलं. अतिशय छान काव्यवाचन आपण केलं. पुढचे काव्यवाचन करण्यासाठी एस.सी. सोनवणे सर, डॉक्टर एस.सी. सोनवणे सर काव्यवाचन करीत आहेत. डॉक्टर एस.सी. सोनवणे सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या कवितेचं वाचन. प्रथमतः मी
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि डॉक्टर S.S. पाटोळे यांचा काव्य संग्रहाला शुभेच्छा देतो. आणि मी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता असं म्हणतात की जन देखे कवी ते देखे रवी या उक्तीप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी या जरी अशी असल्या तरी त्यांना या ठिकाणी मेहरूंच्या रस्त्यावर एक खोकली माय दिसली आणि त्या खोकली मायवरनं त्यांनी खोकली माय नावाची कविता लिहिली ती मी या ठिकाणी सादर करीत आहे. माझं नाव प्राध्यापक सुरेशचंद्र सोनवणे. हिवाळ्याचं थंड वारं बोरी पिकल्या आली जळगावामध्ये आली खोकल्याची सवय. रस्त्यांवर वावरात लोक खोकल्यात येडे घरोघरी खोकल्यानं जशी वातच चौकली. अरे घेतले अंशदर नाही राहील कुठे बाकी तरी जाये ना खोकला सर्व वैद्य गेले थकी. सर्व वैद्य गेले थकी आता जावं तरी कुठं अरे मनात विचार कोणी गावाचा कैवारी. अरे गावाचा कैवारी होता मोठा इतुमती मेहरूंच्या रस्त्यानं जातो होता कुठे शेती. तसा आला रे खोकला म्हणे अवंगाच्या साली गावाच्याच शिवावर कोणी म्हातारी घेते. तशी म्हातारी बोलली काही धर्म वाडा बापा इडा पिडा या गावाची जाईन रे सपा. तेव्हा गावाचा कैवारी काय बोले म्हातारेली माझ्या गावाचा खोकला सर्व दान केला तुम्ही. एकी सण म्हातारेली तेव्हा पडे भर मात म्हणे घेणच पुढीनं दान आलं जे करणार. मग घेतला खोकला सर्व गाव झाली सणी आणि बसे खोकलत सदा गयात खल्ली सण. गेला गेला सर्व निघी गावा मधला खोकला असं खोकल्याचा वाटा म्हातारीनं उचललं. खोकला निघी जायासाठी धरती म्हातारीचे पाय आता जोडतीरे लोक खोकली माय खोकली माय. मेहरूंच्या वाटेनं जरा वयर पाहिलं तुले दिशेनं रस्त्याले तटे आता खोकली माय तटे आता खोकली माय. धन्यवाद. पुढे काव्य वाचन योगेश्वरी बिरारी योगेश्वरी बिरारीचा विनंती करतो तिने आपली एक कविता वाचन करायची. हॅलो सर, आवाज येतोय का? येतोय 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 ना? हा, करा सुरुवात. ओके सर, करू सर स्टार्ट? हॅलो, तुम्ही सुरुवात करा कवितेला. हो हो. संसारात बरं वाईट अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येतात. अशा वेळी बरं तेवढं स्वीकारून आणि वाईट अनुभवातून मात्र पळ काढणं हे एकदम भ्याडपणाचं लक्षण आहे. आणि खरं तर संसारातल्या सर्वच जबाबदाऱ्या या पेलायच्या असतात आणि त्याही अगदी आनंदाने. संसार हा रडत कुडत करायचाच नसतो. एखादं नको असलेलं लोढणं समजून तो झटकूनही टाकायचा नसतो, तर गळ्यातल्या मौल्यवान हाराप्रमाणे जपायचा असतो आणि कुरवाळायचाही असतो. असंच वर्णन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी संसार या कवितेत केलेलं आहे आणि तीच कविता मी आपणा सर्वांसमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी
हाताले चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. राऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडन कुढन. येड्या गयातला हार म्हणू नको रे लोढन. अरे संसार संसार खिरा येलावरे तोड. एका तोंडामध्ये कडू बाकी सर्वा लागे गोड. अरे संसार संसार म्हणू नको रे भिलावा. त्याले गोड भीम फुल मध्ये गोडंब्याचा ठेवा. देखा संसार संसार शेंग वरतून काटे. अरे वरतून काटे मी चिकने सागर गोटे. एका संसार संसार दोन्ही जीवाचा विचार. देत दुःखाले होकार अन सुखाले नकार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार. कधी नगद उधार सुखा दुःखाचा बेपार. असे संसार संसार असा मोठा जादूगार. माझ्या जीवाचं मंतर त्याच्या वरती मदार. असा संसार संसार आधी देवाचा इसार. माझ्या दैवाचा जो जार मग जीवाचा आधार. अरे संसार संसार. धन्यवाद सर. धन्यवाद योगेश्वरी. अतिशय छान काव्य वाचन तू केलं. तुझं पुन्हा धन्यवाद. थँक्यू सर. आता पुढील कविता वाचन करण्यासाठी येत आहेत बदाने हर्षदा किशोर. बदाने हर्षदा किशोर हिने आपली कविता वाचन करावी. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो हॅलो बदाने, तुमचा आवाज येतोय. तुमचा व्हिडिओ ऑन करा. ओके सर. आणि तुम्ही आपली कविता वाचन सुरुवात. व्हिडिओ ऑन केलाय सर, दिसतंय का स्क्रीनवर? हा आता दिसतंय. हा आता तुम्ही कविता वाचन करा. ओके सर, मी बहिणाबाईंविषयी 2 शब्द बोलू शकते का? संक्षिप्त मध्ये बोला फक्त, आणि काव्य वाचनाला हो हो सर, थोडस. नमस्कार, मी हर्षदा बदाने, SYBS. ओके सर. नमस्कार, मी हर्षदा बदाने, SYBSC ची विद्यार्थिनी. आपल्या समोर आज बहिणाबाई चौधरी यांची माणूस ही कविता सादर करणार आहे. तत्पूर्वी मी बहिणाबाईंविषयी 2 शब्द बोलू इच्छिते. मित्रांनो, बहिणाबाई चौधरी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली सरस्वती. त्या एका शेतकरी कुटुंबात जन्माला आल्या. त्यांचे जन्मगाव म्हणजे जळगाव जिल्ह्यातील आसोबे हे गाव. आचार्य अत्रे म्हणतात, जसा एखाद्या भरलेल्या शेतात मोराचा हंडा सापडावा, तसेच बहिणाबाईंच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईंनी कोणतेही शिक्षण न घेता मानवी जीवन, मानवी स्वभाव यांचा सूक्ष्म निरीक्षण करून आपले काव्य समर्पक असे विश्लेषित केले आहे. त्यांचे काव्य म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे, आणि त्यांचे काव्य म्हणजे जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. बहिणाबाई चौधरी यांनी माणूस या प्रस्तुत कवितेत माणसाने
आपल्या अनावश्यक इच्छा, आकांक्षा व स्वार्थी प्रवृत्ती यांमुळे आपले माणूस पण हरवले आहेत. थोडक्यात म्हणजे माणूस हा मतलबी झालेला आहे. मित्रांनो, जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा तो इतरांशी गोड गोड बोलतो आणि त्याला नेहमी हा असतो की त्याच्याजवळ जे आहे त्याच्यापेक्षा त्याला आणखी हवे असते. यामुळेच माणूस हा वाईट प्रवृत्ती करत जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर माणसांपेक्षा गुरंढोरं बरी ही सांगण्याची वेळ का आली आहे. याचे वास्तववादी वर्णन बहिणाबाई चौधरी या कवितेतून केले आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात की जेव्हा माणसाच्या मनातून स्वार्थी प्रवृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हा माणूस हा खरा माणूस होईल. मी प्रस्तुत कविता सादर करते. कवितेचे नाव आहे माणूस. माणूस माणूस मतलबी रे माणसा, माणूस माणूस मतलबी रे माणसा, रे फार हाव तुझी हाका केलं आशा, मानसा मानसा तुझी नियत बेकार, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्यातलं जनावर खाय बरं लाट बुली सनी तोसलं बा